आपल्या चांगल्यासाठी शिक्षक सांगत असेल तर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करायला शिका. आपले सर्व शिक्षक खूप छान पद्धतीने कार्य करतात, परंतु काही गोष्टी ज्या असतात म्हणजे जसा सूर्य असतो, सूर्यप्रकाश देत असताना तो कुठेही भेदभाव करत नाही, तो सर्वांवरती प्रकाश जो आहे तो एकसारखा देत असतो. असे आपले स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचा धगधगता युगप्रवर्तक छत्रपती संभाजी महाराज, शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांना बहुमोलाची साथ देणारे युगपुरुष महात्मा जे काम हजारो मशीन करू शकत नाही ते काम करते, आणि जे काम हजारो लोक एकत्र येऊन करू शकत नाहीत ते काम एकटा शिक्षक करू शकतो. म्हणून आपण गुरूंचे कायम आदराने त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा त्यांचा आदरात ठेवला पाहिजे. आणि दुसरं ना, हे वाक्यच मला इतकं आवडलंय, एवढ्या आठवड्यातच मी ते वाक्य माझ्या सतत कानावर पडलंय. हे काम असं करायचंय, आपल्याला काम असं करायचंय की नाव झालं पाहिजे, आणि नाव असं झालं पाहिजे की नावात ऐकताच काम झालं पाहिजे. ते लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, आणि हा जन्मदिन आपल्या देशामध्ये येऊ देत, पाऊस येऊ देत, नका माग बाहेर बघू, भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतोय. मगाशी राऊत सरांच्या भाषणामध्ये एक वाक्य येऊन गेलं की हे सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्राध्यापक म्हणून त्यांच्या सेवेमध्ये ते दाखल झाल्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली, आणि नंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर मरणोत्तर बघा, जिवंत असताना आणि जिवंत नसताना मरावे परी कीर्तिरूपी उरावे. माणसाने असं जगलं पाहिजे की त्या माणसाचं मेल्यानंतर सुद्धा नाव